नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चित्ते. आज आपला हेअर ट्रान्सफर जर्नीचा 5वा महिना जो काही सुरू आहे. मित्रांनो, खरं तर आज विषय मांडण्याचं परत एकदा संधी भेटली. मला काही मित्रांनी क्वेश्चन विचारले होते. ते मी तुमच्या समोर एक क्वेश्चन म्हणजे मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे मित्रांनो. जसं की मला 1-2 दिवसापूर्वी एका मित्राने विचारलं की हेअर ट्रान्सप्लांट जर्नी नंतर साधारणतः हेअर वॉश कधी केला गेला पाहिजे, कसा केला गेला पाहिजे, त्या संदर्भात मी खरं तर आज माहिती देणार आहे मित्रांनो. मित्रांनो, हेअर ट्रान्सप्लांट जर्नी नंतर जसं की आपलं डे फर्स्टला सर्जरी झाल्यानंतर सेकंड डे पासून आपल्याला त्या सर्जरीच्या दिवसापासून आपल्याला केसांवर भरपूर असं पाणी स्प्रे करायला लागतो, जे की आपल्याला एक सलाईन वॉटर देतात. ते झाल्यानंतर आपल्याला साधारणतः थर्ड डेला आपल्याला एक शॅम्पू असतो, तो शॅम्पू घेऊन त्याला साधारणतः एक मग्यात शॅम्पू टाकून आणि थोडस त्याचा जसं की आपण बबल्स करून घ्यायचे असतात आणि ते डोक्यावर टाकल्यानंतर आपल्याला रफ न करता फक्त असं नॉर्मली हाताने हे करून आणि आपल्याला पाणी टाकायचं, टॅप 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 करायचं असतं. टॅप केल्यानंतर आपल्याला नॉर्मली पाणी टाकायचं असतं. पाणी टाकल्यानंतर मित्रांनो 7 डेजला तुमचं जेव्हा 7व्या दिवशी हॉस्पिटलला तुम्हाला बोलवलं जातं, 7व्या दिवशी प्रॉपर जे की आपल्याला नंतर इचिंग वगैरे काही इरिटेबल होतं, 7व्या दिवशी आपल्याला हॉस्पिटलला बोलवलं जातं आणि हॉस्पिटलला प्रॉपर हेडवॉश दिला जातो. त्या हेडवॉश मध्ये ते स्क्रबने प्रॉपर शॅम्पूने हेडवॉश देतात. ते झाल्यानंतर आपलं बऱ्यापैकी इचिंग, बऱ्यापैकी स्कॅब पूर्ण निघून जातो मित्रांनो. शक्यतो त्यानंतर त्रास नको. त्यानंतर मग आपल्याला घरी जे हेडवॉश करायला लावतात, तो मग आपण नॉर्मली दर 3-3 दिवसाला हेडवॉश करायचा असतो. हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न मित्रांनो, जसं की आपण काही पूर्ण मेडिसिनचं जे काही प्रॉपर डोस जर घेतले तर ते प्रॉपर डोसने हेअर ग्रोथही छान झालेली आहे. आणि आज खरं तर म्हणजे मला एका मित्राने अजून एक क्वेश्चन विचारला होता की आपण समजा आपण हेअर ट्रान्सफर नंतर हेअर कलर कधी करू शकतो. साधारणतः मित्रांनो एक 2 ते 3 महिन्यानंतर आता मी सुद्धा कलर केला आणि मी साधा हेअरकटही केला, कलर केला. मला त्याचे साईड इफेक्ट काहीच झालेले नाही. सर्जिकल पार्ट आणि हेअर कलरचा त्यात कुठला काही हे नाही. फक्त कलर तुम्ही कुठला वापरताय त्यावर एक डिपेंड करतं मित्रांनो. एक प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच कलर वापरला गेला पाहिजे, ही देखील मी माहिती तुम्हाला देईल. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण जर प्रॉपरली मेडिकेशन आणि प्रॉपर जे काही हे करतो त्याच्याने हेअर ग्रोथही प्रॉपर राहते. आणि काही मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं तुम्हाला, माझा डोनर एरिया खूप छान आहे आणि माझ्या पुढचंही क्राफ्टची पोझिशन खूप छान आहे. मित्रांनो, अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही मांडू शकता, विचारू शकता. सर्जरी कुठलंही घाबरण्याचं कारण नाही. खूप स्मूथ आणि खूप छान प्रकारे अशी सर्जरी होते. आणि काही मनात ज्या भीती होत्या त्या भीतीनं मला स्वतः भीती होत्या, पण मला ती कुठली भीती राहिलेली नाही हेअर ट्रान्सप्लांटसाठी. हेअर ट्रान्सप्लांट कधी केलं गेलं पाहिजे, कुठल्या एजला केलं गेलं पाहिजे, आपण आज सेकंडरी नेक्स्ट व्हिडिओ ब्लॉग मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मी डॉक्टरांची सुद्धा चर्चा करणार आहे आणि शक्य झालं तर मी काही दिवसानंतर डॉक्टरांचं सुद्धा एक आपण मुलाखत म्हणजे आपण एक व्हिडिओ घेणार आहोत आणि संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहोत मित्रांनो. थँक्यू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू मित्रांनो.